हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं जी के स्टार मराठीवर. माझं नाव सोनल सोळंके आहे आणि आज या व्हिडिओमध्ये आपण स्पोर्ट्स अँड अवॉर्ड्सवरील महत्त्वाचे करंट अफेअर्स बघणार आहोत. 2026मधील जेवढे पण स्पोर्ट्सवर आधारित महत्त्वाचे प्रश्न असतील ते आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आपला पहिला प्रश्न आहे, महिला प्रीमियर लीग WPL 2026 कोणी जिंकले आहे? तर WPL 2026 हे रॉयल चॅलेंजर बँगलोर या टीमने जिंकले आहे. म्हणून करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन नंबर बी. तर या खेळांचे आयोजन हे मुंबई आणि वडोदरा येथे करण्यात आले होते. उपविजेता कोण होते? दिल्ली कॅपिटल्स. आणि ऑरेंज कॅप स्मृती मंधाना हिला मिळाले. आणि किती रन केले होते? 377 रन केले होते. पर्पल कॅप कोणाला मिळाले? सोफी डिवाइन हिला मिळाले होते. तर महिला प्रीमियर लीग 2026 कोणी जिंकले? रॉयल चॅलेंजर बँगलोरने. दुसरा प्रश्न आहे, खेलो इंडिया बीच गेम्स 2026च्या पदक तालिकेमध्ये कोणते राज्य प्रथम स्थानावर राहिले? ऑप्शन नंबर सी, कर्नाटक हे राज्य प्रथम स्थानावर राहिले खेलो इंडिया बीच गेम्स 2026मध्ये. या खेळांचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं? तर घोगला बीच, दीव या ठिकाणी करण्यात आले होते. ही या खेळांची दुसरी आवृत्ती होती. आणि प्रथम 3 स्थानावर कोणते राज्य राहिले? पहिल्या नंबरवर कर्नाटक, दुसऱ्या नंबरवर राहिले तामिळनाडू आणि मणिपूर हे तिसऱ्या नंबरवर राहिले. तर खेलो इंडिया बीच गेम्समध्ये कोणते राज्य अव्वल राहिले? कर्नाटक. तिसऱ्या नंबरचा प्रश्न आहे, 69व्या नॅशनल स्कूल गेम्समध्ये कोणत्या राज्याने ओव्हरऑल चॅम्पियनशिप ट्रॉफी जिंकून प्रथम पद प्राप्त केले आहे? तर तिसऱ्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, महाराष्ट्र. महाराष्ट्राने ओव्हरऑल चॅम्पियनशिप ट्रॉफी जिंकून प्रथम स्थान प्राप्त केले आहे. टॉप 3 राज्य कोणते राहिले या खेळामध्ये? 69 नंबरच्या नॅशनल स्कूल गेम्समध्ये महाराष्ट्र पहिल्या स्थानावर राहिले, हरियाणा दुसऱ्या, तर CBSE हे तिसऱ्या स्थानावर राहिले. तर महाराष्ट्राने किती मेडल जिंकले? 343, हरियाणाने 222 आणि CBSEने 182 मेडल जिंकले. इथे तुम्ही बघू शकता की कोणी किती गोल्ड आणि सिल्वर मेडल जिंकले आहेत. चौथा प्रश्न आहे, एक दिवसीय अंडर 19 पुरुष विश्वचषक 2026 कोणी जिंकला आहे? तर अंडर 19 वन डे 2026 हा भारताने जिंकला आहे. म्हणून करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन नंबर बी, भारत. याचे आयोजन नामिबिया आणि झिम्बाब्वे इथे करण्यात आले होते. ही या खेळांची कोणती आवृत्ती होती? 16वी आवृत्ती होती. आणि भारताने 6व्यांदा इंग्लंडला हरवून रेकॉर्ड करत ही ट्रॉफी आपल्या नावे केली आहे. तर अंडर 19 पुरुष वर्ल्ड कप कोणी जिंकला आहे? भारताने. 5व्या नंबरचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10,000 रन बनवणारी दुसरी भारतीय आणि जगातील चौथी महिला खेळाडू कोण बनली आहे? तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10,000 रन बनवणारी महिला खेळाडू स्मृती मंधाना ठरली आहे. करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन नंबर बी. तर 10,000 रन बनवणारी पहिली महिला खेळाडू ही विचारलं जाऊ शकते, तर ती होती मिताली राज. 6व्या नंबरचा प्रश्न आहे, बँगलोरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 44व्या ज्युनियर राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप 2026चा पुरुष गटाचा किताब कोणी जिंकला? तर हा किताब जिंकलेला आहे कर्नाटकने. म्हणून करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, कर्नाटक. याचे आयोजन बँगलोर येथे करण्यात आले होते. विजेता ठरलेला आहे कर्नाटक पुरुष गट आणि उपविजेता कोण ठरलेला आहे? महाराष्ट्र. तर 44व्या ज्युनियर खो खो चॅम्पियनशिप 2026मध्ये पुरुष गटाचा किताब कोणी जिंकला? कर्नाटकने जिंकला आहे. 7 नंबरचा प्रश्न आहे, कोणत्या टीमने 79वी राष्ट्रीय फुटबॉल चॅम्पियनशिप 2025-26 ट्रॉफी जिंकली आहे? तर राष्ट्रीय फुटबॉल चॅम्पियनशिप ट्रॉफी ही सर्व्हिसेस या टीमने जिंकली आहे. म्हणून करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी. तर याचे आयोजन आसाम येथे करण्यात आले होते. तर सर्व्हिसेसने केरळला 1-0ने हरवून संतोष ट्रॉफी आपल्या नावे केली. राष्ट्रीय फुटबॉल चॅम्पियनशिप लाच संतोष ट्रॉफी असेही म्हणतात. 8व्या नंबरचा प्रश्न आहे, जानेवारी 2026मध्ये भारताचे 93 नंबरचे ग्रँड मास्टर कोण बनले आहे? भारताचे 93वे ग्रँड मास्टर बनले आहेत आरव डेंगला. ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. कोण बनले आहेत? आरव डेंगला. तर ह्याच्या आधीचे म्हणजे 92 नंबरचे ग्रँड मास्टर कोण होते? तर आर्यन वार्ष्णे हे 92व्या नंबरचे ग्रँड मास्टर होते. 9 नंबरचा प्रश्न आहे, विजय हरारे ट्रॉफी 2025-26 कोणी जिंकली आहे? तर विजय हरारे ट्रॉफी ही विदर्भ संघाने जिंकली आहे. म्हणून करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी. 10 नंबरचा प्रश्न आहे, खेलो इंडिया हिवाळी खेळ 2026च्या पहिल्या फेजमध्ये कोणते राज्य पदक तालिकेमध्ये प्रथम स्थानी राहिले? तर खेलो इंडिया हिवाळी
गेम्स 2026मध्ये हरियाणा हे राज्य अव्वल स्थानी राहिले, म्हणून करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन नंबर ए हरियाणा. तर टॉप 3 राज्य कोणते राहिले बघूयात. हरियाणा हे टॉप नंबरवर राहिले, एकूण 7 मेडल जिंकले, 4 गोल्ड, 1 सिल्वर आणि 2 ब्रॉन्झचा यामध्ये समावेश आहे. लडाख दुसऱ्या नंबरवर राहिले 11 मेडल्ससह, यामध्ये 2 गोल्ड, 5 सिल्वर आणि 4 ब्रॉन्झ मेडलचा समावेश आहे. आणि महाराष्ट्र हे तिसऱ्या नंबरवर राहिले 7 मेडल्ससह, यामध्ये 2 गोल्ड, 3 सिल्वर आणि 2 ब्रॉन्झ याचा समावेश आहे. तर खेलो इंडिया हिवाळी गेम्स 2026मध्ये कोणते राज्य अव्वल स्थानी राहिले? हरियाणा. 11व्या नंबरचा प्रश्न आहे, भारत कोणत्या देशासोबत ICC T20 विश्वचषक 2026चे सह आयोजन करणार आहे? तर 2026चे T20चे सह आयोजन हे भारत श्रीलंकेसोबत करणार आहे, म्हणून करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी श्रीलंका. 12 नंबरचा प्रश्न आहे, हॉकी इंडिया लीग 2026 कोणत्या टीमने जिंकले? तर हॉकी इंडिया लीग HIL 2026 हे कलिंगा रॉयल्स या टीमने जिंकले, म्हणून करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन नंबर बी कलिंगा रॉयल्स. 13 नंबरचा प्रश्न आहे, टेनिस ग्रँड स्लॅम ऑस्ट्रेलियन ओपन 2026चा महिला एकेरीचा पुरस्कार कोणी जिंकला आहे? ऑस्ट्रेलियन ओपन 2026चा महिला एकेरीचा पुरस्कार हा एलेना रायबेकिना हिने जिंकला आहे, म्हणून करेक्ट आन्सर ऑप्शन आहे ऑप्शन नंबर बी एलेना रायबेकिना हिने ऑस्ट्रेलियन ओपन जिंकला आहे. आता बघूया 14 नंबरचा प्रश्न, ऑस्ट्रेलियन ओपनचा पुरुष एकेरीचा पुरस्कार कोणी जिंकला आहे? तर कार्लोस अल्कराज याने ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष एकेरीचा किताब जिंकला आहे, म्हणून करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी कार्लोस अल्कराज. कार्लोस अल्कराज हा स्पेनचा खेळाडू आहे. उपविजेता कोण ठरला आहे? नोवाक जोकोविच उपविजेता ठरलेला आहे. 15 नंबरचा प्रश्न आहे, 13वे मोहम्मद बिन राशिद अल मक्तूम आंतरराष्ट्रीय खेळ पुरस्कारमध्ये ग्लोबल लाईफ अवॉर्डने कोणाला संबोधित करण्यात आले? तर मोहम्मद बिन राशिद अल मक्तूम आंतरराष्ट्रीय खेळ पुरस्कारामध्ये ग्लोबल लाईफ अवॉर्डने नोवाक जोकोविचला संबोधित करण्यात आले. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी नोवाक जोकोविच. 16 नंबरचा प्रश्न आहे, फाईड विश्व बुद्धिबळ चॅम्पियनशिप 2025मध्ये पुरुष ओपनचा पुरस्कार कोणी जिंकला आहे? तर फाईड विश्व बुद्धिबळ चॅम्पियनशिप 2025चा पुरस्कार हा मॅग्नस कार्लसनने जिंकला आहे, म्हणून करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन नंबर बी मॅग्नस कार्लसन. याचे आयोजन कतार येथे करण्यात आले होते. भारताच्या अर्जुन इरिगोसीने यामध्ये कांस्य पदक जिंकले. 17 नंबरचा प्रश्न आहे, महिला T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त विकेट घेण्याचा रेकॉर्ड कोणी बनवला आहे? तर सर्वात जास्त T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त विकेट घेण्याचा रेकॉर्ड हा दीप्ती शर्मा हिने बनवला आहे, म्हणून करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए दीप्ती शर्मा. पुढचा प्रश्न आहे, जानेवारी 2026मध्ये खेलो इंडिया बीच गेम्सची दुसरी आवृत्ती कुठे खेळण्यात आली? तर खेलो इंडिया बीच गेम्सची दुसरी आवृत्ती ही दीव येथे खेळण्यात आली, म्हणून करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी. 20 नंबरचा प्रश्न बघूया, बजाज पुणे ग्रँड टू 2026चे गुडविल ॲम्बॅसिडर म्हणजेच सद्भावना दूत कोणाला नियुक्त करण्यात आले? तर याचे ब्रँड ॲम्बॅसिडर हे फोटोमध्ये तुम्ही बघू शकता महेंद्रसिंग धोनीला करण्यात आले आहे, म्हणून करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी महेंद्रसिंग धोनी. 21 नंबरचा प्रश्न आहे, जानेवारी 2026मध्ये कोणत्या भारतीय बॉक्सरला एशियन बॉक्सिंग काउन्सिलच्या सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले? एशियन बॉक्सिंग काउन्सिलचा सदस्य म्हणून विजेंदर सिंगला नियुक्त करण्यात आले, म्हणून करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए विजेंदर सिंग. 22 नंबरचा प्रश्न आहे, जानेवारी 2026मध्ये खेलो इंडिया विंटर गेम्स 2026च्या 6व्या आवृत्तीचे उद्घाटन कुठे करण्यात आले? तर ऑप्शन नंबर सी NDS स्टेडियम लेह या ठिकाणी खेलो इंडिया विंटर गेम्सचे उद्घाटन करण्यात आले. 23 नंबरचा प्रश्न आहे, ICCने बांगलादेशच्या जागी कोणत्या देशाच्या क्रिकेट टीमला T20 विश्वचषक 2026च्या ग्रुप C मध्ये सामील केले? तर बांगलादेशच्या जागी स्कॉटलंडला सामील करण्यात आले होते. 24 नंबरचा प्रश्न आहे, महिला प्रीमियर लीगच्या इतिहासामध्ये शतक झळकावणारी पहिली फलंदाज कोण बनली आहे? तर WPLमध्ये शतक झळकावणारी पहिली फलंदाज नॅट सॅव्हर्ड ब्रंट ही ठरली आहे, म्हणून करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. 25 नंबरचा प्रश्न आहे,
टेनिस ग्रँड स्लॅम टुर्नामेंटमध्ये 41 मॅच जिंकणारे जगातील पहिले खेळाडू कोण बनले आहेत? तर टेनिस ग्रँड स्लॅम टुर्नामेंटमध्ये 41 मॅच जिंकणारे जगातील पहिले खेळाडू ठरले आहेत नोवाक जोकोविच. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. 26 नंबरचा प्रश्न आहे, 72वी महिला सिनियर राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिप 2026चा पुरस्कार कोणत्या टीमने जिंकला आहे? तर हा पुरस्कार हरियाणा टीमने जिंकला आहे, म्हणून करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, हरियाणा. 27 नंबरचा प्रश्न आहे, प्रो रेसलिंग लीग 2026चा किताब कोणी जिंकला आहे? तर PWL किंवा प्रो रेसलिंग लीग 2026चा किताब हा हरियाणा थंडर्सने जिंकला आहे, म्हणून करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, हरियाणा थंडर्स. 28 नंबरचा प्रश्न आहे, थायलंड मास्टर 2026 वर्ल्ड बॅडमिंटन फेडरेशन वर्ल्ड टूर सुपर 300चा महिला एकेरी किताब कोणी जिंकला आहे? तर हा किताब जिंकला आहे ऑप्शन नंबर सी, देविका सिहाग हिने. पुरुष एकेरीचा हा किताब जकी उबेदिल्ला इंडोनेशियाचे जे आहेत त्यांनी जिंकला आहे. या खेळाचं आयोजन बँकॉक थायलंड येथे करण्यात आले होते आणि ही या खेळाची 9वी आवृत्ती होती. तर थायलंड मास्टर्स वर्ल्ड बॅडमिंटन फेडरेशन वर्ल्ड टूर सुपर 300चा किताब देविका सिहाग हिने जिंकला आहे. 29 नंबरचा प्रश्न आहे, विंटर ऑलिम्पिक 2026चे आयोजन कोणता देश करणार आहे? तर हे आयोजन इटली येथे होणार आहे, म्हणून करेक्ट आन्सर काय असणार आहे? ऑप्शन नंबर ए, इटली. याचे आयोजन मिलानो कॉर्टिना या ठिकाणी होणार आहे इटलीमध्ये. ही या खेळांची 25 नंबरची आवृत्ती असणार आहे. शुभांकर काय असणार आहे? टिनो आणि मिलो हे या खेळांचा शुभांकर असणार आहे. 30 नंबरचा प्रश्न आहे, एशियन रायफल अँड पिस्टल शूटिंग चॅम्पियनशिप 2026चे आयोजन कुठे करण्यात आले? तर या खेळांचे आयोजन हे भारतामध्ये करण्यात आले होते, म्हणून करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, भारत. 31 नंबरचा प्रश्न आहे, ICC महिला ODI विश्वचषक 2025 कोणी जिंकला आहे? वन डे विश्वचषक 2025 महिला संघात भारताने जिंकला आहे, म्हणून करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन नंबर बी, भारत. 47 वर्षांच्या मोठ्या प्रतीक्षेनंतर भारतीय महिला संघाने महिला वन डे विश्वचषक आपल्या नावे केला. भारताचा पहिला महिला वन डे विश्वचषक हा आहे आणि दक्षिण आफ्रिकेला 52 रनांनी हरवून भारतीय महिला संघाने हा विश्वचषक जिंकलेला आहे. 32 नंबरचा प्रश्न आहे, पहिला ब्लाइंड वुमेन T20 विश्वचषक 2025 कोणी जिंकला आहे? तर पहिला ब्लाइंड वुमेन T20 विश्वचषक देखील भारताने जिंकला आहे. करेक्ट ऑप्शन काय आहे? ऑप्शन नंबर सी, भारत. 33 नंबरचा प्रश्न आहे, सलग दुसऱ्यांदा महिला कबड्डी विश्वचषक 2025 कोणी जिंकला आहे? तर हा देखील भारताने जिंकला आहे. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, भारत. याचे आयोजन ढाका, बांगलादेश या ठिकाणी करण्यात आले होते. भारत विजेता ठरलेला आहे कबड्डी विश्वचषक 2025चा आणि उपविजेता कोण ठरला आहे? चायनीज तायपाय संघ. 34 नंबरचा प्रश्न आहे, 87व्या सिनियर नॅशनल बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2025चा महिला एकेरी किताब कोणी जिंकला आहे? हा किताब जिंकला आहे ऑप्शन नंबर बी, सूर्या करिश्मा तामेरी यांनी. कोणी जिंकला आहे? सूर्या करिश्मा तामेरी यांनी हा किताब जिंकला आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताची 26वी महिला बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनले आहेत? ऑप्शन नंबर सी, सरयू वेलपुला या 26 नंबरच्या महिला बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनल्या आहेत. 37 नंबरचा प्रश्न आहे, 2025-26 ॲशेस मालिका कोणत्या देशाने जिंकली आहे? तर ॲशेस ही मालिका ऑस्ट्रेलिया संघाने जिंकली आहे, म्हणून करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, ऑस्ट्रेलिया. 38 नंबरचा प्रश्न आहे, खेलो इंडिया बीच गेम्स 2026च्या पदक तालिकेमध्ये कोणते राज्य अव्वल स्थानी राहिले? तर कर्नाटक हे राज्य या खेळामध्ये अव्वल स्थानी राहिले. 39 नंबरचा प्रश्न आहे, विजय हरारे ट्रॉफी 2025-26 कोणी जिंकली आहे? तर विजय हरारे ट्रॉफी ही विदर्भ संघाने जिंकली आहे, म्हणून करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, विदर्भ. 40 नंबरचा प्रश्न आहे, सायना नेहवालने अलीकडेच खेळामधून निवृत्तीची अधिकृत घोषणा जाहीर केली आहे, त्या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर सायना नेहवाल या बॅडमिंटन खेळाशी संबंधित आहेत, म्हणून करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, बॅडमिंटन. 41 नंबरचा प्रश्न आहे, इराणी कप 2025-26 कोणी जिंकला आहे? तर इराणी कप हा 2025-26 हा विदर्भ संघाने जिंकला आहे, म्हणून करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन नंबर सी, विदर्भ. 42 नंबरचा प्रश्न आहे, कॉमनवेल्थ गेम 2030चे आयोजन कुठे होणार आहे? तर कॉमनवेल्थ गेम 2030चे आयोजन हे अहमदाबाद, गुजरात या ठिकाणी होणार आहे. करेक्ट ऑप्शन
आहे ऑप्शन नंबर बी, अहमदाबाद. 43 नंबरचा प्रश्न आहे, डेव्हिस कप 2025 कोणी जिंकला आहे? ऑप्शन नंबर बी, इटलीने हा डेव्हिस कप 2025 जिंकलेला आहे. 44 नंबरचा प्रश्न आहे, BCCI अवॉर्ड 2025 मधील सर्वश्रेष्ठ आंतरराष्ट्रीय पुरुष क्रिकेटर कोण बनले आहेत? तर BCCI अवॉर्ड 2025 मधील सर्वश्रेष्ठ क्रिकेटर हे जसप्रीत बुमराह बनले आहेत, म्हणून करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी. 45 नंबरचा प्रश्न आहे, BCCI अवॉर्ड 2025 मध्ये सर्वश्रेष्ठ आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटर कोण बनले आहेत? तर ऑप्शन नंबर ए, स्मृती मंधाना सर्वश्रेष्ठ महिला क्रिकेटर बनल्या आहेत. 46 नंबरचा प्रश्न आहे, विंटर ऑलिम्पिक 2026 मध्ये कोणत्या देशाने प्रथम स्थान मिळवले आहे? तर विंटर ऑलिम्पिक 2026 मध्ये नॉर्वे या देशाने प्रथम स्थान मिळवले आहे. ऑप्शन नंबर सी, नॉर्वे या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे. 47 नंबरचा प्रश्न आहे, पॅरा थ्रोबॉल राष्ट्रीय फेडरेशन कप 2026 मध्ये महिला श्रेणीमध्ये सुवर्णपदक कोणी जिंकले आहे? तर पॅरा थ्रोबॉल राष्ट्रीय फेडरेशन कप 2026 महिला श्रेणीमध्ये झारखंडने सुवर्णपदक जिंकले आहे. ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे. 48 नंबरचा प्रश्न आहे, पॅरा थ्रोबॉल राष्ट्रीय फेडरेशन कप 2026 पुरुष श्रेणीमध्ये सुवर्णपदक कोणी जिंकले आहे? तर पुरुष श्रेणीमध्ये हे आंध्र प्रदेशने जिंकले आहे. ऑप्शन नंबर ए, आंध्र प्रदेश या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे. 49 नंबरचा प्रश्न आहे, संतोष ट्रॉफी 2025-26 फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर हा प्रश्न आपण बघितलेला आहे, सर्व्हिसेस या टीमने संतोष ट्रॉफी जिंकलेली आहे. 50 नंबरचा प्रश्न आहे, SAFF अंडर-19 महिला फुटबॉल कप कोणी जिंकला आहे? तर हा कप जिंकलेला आहे भारताने. ऑप्शन नंबर ए, भारत या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे. 51 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाला दिल्ली सरकारने पहिल्या दिल्ली खेल महाकुंभाचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्त केले आहे? तर शिखर धवनला पहिल्या दिल्ली खेल महाकुंभाचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्त केले आहे, म्हणून करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन नंबर सी, शिखर धवन. 52 नंबरचा प्रश्न आहे, T20 इतिहासात 700 विकेट घेणारा पहिला गोलंदाज कोण ठरला आहे? तर ऑप्शन नंबर बी, राशिद खान हा 700 विकेट घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. कशामध्ये? T20च्या इतिहासामध्ये. 53 नंबरचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणाऱ्या महिला क्रिकेटपटू कोण ठरल्या आहेत? तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणारे क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर. ऑप्शन नंबर सी करेक्ट आहे या प्रश्नाचं. हरमनप्रीत कौर या सर्वात जास्त सामने खेळणाऱ्या महिला क्रिकेटपटू ठरल्या आहेत. 54 नंबरचा प्रश्न आहे, 2026 मध्ये आशिया कप रायझिंग स्टार्स चॅम्पियनशिप कोणत्या संघाने जिंकली आहे? तर आशिया कप रायझिंग स्टार्स चॅम्पियनशिप ही इंडिया ए या संघाने जिंकली आहे. ऑप्शन नंबर डी या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे. तर ही चॅम्पियनशिप भारताने 46 धावांनी जिंकली. कुठे खेळण्यात आले होते? याचे आयोजन हे तेडथाई क्रिकेट ग्राउंड बँकॉक येथे करण्यात आले होते. आशिया कप रायझिंग स्टार्स चॅम्पियनशिप इंडिया ए ने जिंकली आहे. 55 नंबरचा प्रश्न आहे, ICC पुरुष T20 विश्वचषक कोणत्या देशाने जिंकला आहे? T20 ICC विश्वचषक हा भारताने जिंकला आहे, म्हणून करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन नंबर बी, भारत. भारताने तिसऱ्यांदा हा विश्वचषक जिंकला आहे आणि न्यूझीलंड हा उपविजेता ठरला आहे. 56 नंबरचा प्रश्न आहे, फॉर्म्युला 1 ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्स 2026 कोणी जिंकला आहे? तर ऑप्शन नंबर ए, जॉर्ज रसेलने फॉर्म्युला 1 ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्स 2026 जिंकली आहे. 57 नंबरचा प्रश्न आहे, वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स 2026च्या पदक तालिकेत प्रथम क्रमांक कोणत्या देशाचा आहे? तर वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स 2026च्या पदक तालिकेत भारताचा प्रथम क्रमांक आहे, म्हणून ऑप्शन नंबर डी, भारत या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे. तर भारताने यामध्ये 208 मेडल्स जिंकले आहेत. त्यामध्ये 75 गोल्ड, 69 सिल्वर आणि 64 ब्रॉन्झ मेडल्सचा समावेश आहे. ऐतिहासिक कामगिरी करत भारताने 208 मेडल्स या गेम्समध्ये जिंकले आहेत. तर हा आजचा आपला शेवटचा प्रश्न होता. अधिक माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.